नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण मेथीची मोकळी भाजी बनवणार आहे, मटर टाकून चण्यानी आणि पोटॅटो पण टाकून. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले कढई घ्यायची. कढईमध्ये तेल टाकून चण्यानी कांदे आहे ना चांगले होऊ द्यायचे. जिरी मोहरी वगैरे टाकून चण्यानी आणि मग त्याच्यानंतर मिरची पण टाकून घ्यायची मोठाले कट करून चण्यानी आणि त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत चांगलं शिजू द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर मध्ये हळद मीठ तिखट थोडंसं आणि मसाला पण टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर टोमॅटो आहे ना ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. बघू शकता चांगले एकजीव झाल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण 2 पोटॅटो आहे ना चांगले बारीक कट करून घेतले होते, ते पण त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. बघू शकता मी पोटॅटो टाकलेले आहे आणि त्याला चांगले एकजीव करून घ्यायचं. टमाटर सोबतच शिजून जातात पोटॅटो पण. आणि मग सोबतच मटर पण टाकून घ्यायचं. त्याला पण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं शिजून जाते. मेथी टाकल्याच्या नंतर मग मेथी तर एका वाफेमध्येच होऊन जाते. बघू शकता हे मटर चांगले थोडा वेळ झाकण ठेवून चण्यानी शिजू दिलं आहे अशा पद्धतीने. बघू शकता टमाटरचे पाणी वगैरे सुटलेलं आहे. एकदम छान अशी भाजी होते. आणि मग त्याच्यानंतर मग जी मेथी होती ना ती पण थोडी थोडी करून चण्यानी टाकून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने. मेथी आहे ना एका वेळेस नाही टाकायची, थोडी थोडी टाकून घ्यायची म्हणजे कसं सर्व मेथीला आहे ना तिखट मीठ वगैरे लागून जाते अशा पद्धतीने. आणि मग थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे मेथीचं पण पाणी सुटणार आहे. आपण मीठ वगैरे टाकलं होतं ना त्या मिठाचे वगैरे पाणी सुटते. बघू शकता अशी थोडी थोडी करून चण्यानी आपण मेथी टाकून घ्यायची आणि थोडा वेळ झाकण ठेवून चण्यानी मोरू द्यायची. मंद आचेवरतीच, हाय फ्लेम वरती वगैरे नाही ठेवायची, मंद आचेवरतीच चांगलं होऊ द्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्यायची. आणि आता कसं ह्या सीझनमध्ये मटर वगैरे जास्त निघतात ह्या सीझनमध्ये, तर प्रत्येक भाजीमध्ये तर मटर असतातच. आमच्याकडे तर सर्वच भाजीमध्ये मटर थोडे थोडे असतातच. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण भाजी मिक्स झालेली आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती मग झाकण ठेवून द्यायचं आणि मग शिजत राहते ती मंद आचेवरतीच. बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मग फायनली भाजी अशी तयार झालेली आहे. या तुम्ही पण जेवण करण्यासाठी बघू शकता. एकदम साधी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय कराल. आणि काही जास्त मसाले वगैरे किंवा काही लागत नाही, एकदम साधी रेसिपी आहे. मेथी पण ह्या स्वस्तच असते ह्याच्यामध्ये. आता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.